अवतार म्हणूनच आपण सगळे त्यांच्याकडं पाहतो आणि त्यांचे विचार आचरणात आणण्याचं प्रत्येक जणांनी करावं, आपण करत आहातच. पण अधिक केलं तर जे तेढ निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते सगळे संपुष्टात येतील आणि हा देश एक खेळीमेळीच्या वातावरणात, बंधुत्वाच्या वातावरणात हा देशातले प्रत्येक नागरिक राहिले पाहिजे, एवढंच या शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त त्यांचे विचार हे लोकांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचं काम आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. राजे महाराजांना त्यांच्या काळातलं मॅनेजमेंट गुरु मानलं जातं. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये तुम्ही कशा प्रकारे बघता? काय वाटतं की काय नियोजन असायला पाहिजे राजकारणात महाराष्ट्राच्या इतिहासात? मगाशी मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाने महाराजांची त्यावेळेसचे जे विचार आहेत, म्हणजे त्यांचे विचार जे होते तर ते लोकांच्या कल्याणाचा विचार होता आणि प्रत्येकाने त्याचं अनुकरण करावं. याच्या पलीकडे काय मी सांगू शकतो? सातारा लोकसभामध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढणार आहे. तुम्ही त्यांना तगडं आव्हान देणार आहे काय? हे बघा, लोकशाही आहे. प्रत्येकाला, या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणजे अधिकार आहे एक आपले विचार मांडण्याचा. ते वयाने म्हणजे मोठे तर आहेतच, म्हणजे एक वडीलधारी व्यक्तिमत्व तर आहेत, ते आहेतच. आणि त्यामुळं आव्हान म्हणण्यापेक्षा मी काय त्याबद्दल फारसं मी बोलणं काय. तुमची काय इच्छा आहे? माझी इच्छा तुमची, मी उलटं विचारतो, तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे? लोकसभा लढायची आहे काय यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते, तर त्यात मी काय अपवाद नाही आहे. पण ते भाजपकडून लढणार आहात की वेळ पडल्यास अजितदादा गटाला ती जागा सुटली तर अजितदादा? नाही, एक लक्षात घ्या, आपण जर बारकाईने जर विचार केला तर मोदीजींनी म्हणजे महाराजांचे जे विचार आहेत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं केवळ मोदीजीच नाही तर त्यांचे सर्व जे सहकारी आहेत या सर्वांनी पोचवण्याचं काम केलं. डेव्हलपमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या आपल्या नागपूरच्या जिल्ह्याच्या बाबतीत तर बोलायचं झालं तर नितीन गडकरीजी आहेत, देवेंद्रजी आहेत, सुधीर भाऊ आहेत. या सगळ्यांनी तेव्हाचं नागपूर आणि आत्ताचं नागपूर एवढे डेव्हलपमेंट झाले आहेत. केवळ नागपूर जिल्हाच नाही, संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात जर आपण डेव्हलपमेंट्स पाहिले तर एक प्रोग्रेसिव्ह असं त्यांचं नेतृत्व आहे. आणि त्यामुळं दुसरा विचार करण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही. पंतप्रधान मोदी काल 400 पार म्हणाले होते. तिढा निर्माण झालेला आहे, कधीपर्यंत सुटेल असं वाटतं तुम्हाला? कसलं? मराठा आरक्षण. वास्तविक त्या काळात जी चूक झाली म्हणजे मंडल आयोग म्हणा, त्यावेळेस त्याचं म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, ते फक्त बॅकवर्ड क्लासला न लागू करता मग कोणी पण असू दे, कुठल्याही जाती धर्मातला व्यक्ती जरी असला तर जो आर्थिकदृष्ट्या तो सक्षम नाही आहे त्यांना मदत करणं हे त्यावेळेसचं त्यांचा विचार आहे. आणि जो होता तो खरं तर आणायला हवा होता.